नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून गुढीपाडव्याला कोणत्या रंगाची साडी म्हणजेच गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणते शुभ 5 रंग आहेत याबद्दलची मी तुम्हाला माहिती थोडक्यात सांगणार आहे. ठीक आहे, तर भक्तांनो सर्वांनी ही माहिती पूर्ण ऐकावी, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. नमस्कार भक्तांनो, त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे, तर पाहूया. नमस्कार भक्तांनो, गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि मंगल असा सण मानला जातो. हिंदू धर्मानुसार हिंदू नववर्षाची सुरुवात याच दिवशी होते. या दिवशी घरासमोर उभारली जाणारी गुढी ही विजय, समृद्धी आणि आनंद, नव्या सुरुवातीचे प्रतीक असते. त्यामुळे गुढी उभारताना प्रत्येक गोष्ट आणि पवित्र असावी याकडे विशेष लक्ष दिले जाते. गुढीला नेसवली जाणारी साडी ही तितकीच महत्त्वाची असते. परंपरेनुसार गुढीला शुभ रंगाची साडी नेसवली तर घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. भक्तांनो, गुढीला नेसवण्यासाठी सर्वात शुभ रंगामध्ये पिवळा रंग अत्यंत पवित्र मानला जातो. पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आवडता रंग मानला जातो. भक्तांनो, तसेच पिवळा रंग म्हणजे ज्ञान, प्रकाश, आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. गुढीला पिवळी साडी नेसवली तर घरात सुख, समृद्धी वाढते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरातील वातावरण आनंदी राहते असे मानले जाते. त्यामुळे अनेक कुटुंबामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी गुढीला नेसण्याची परंपरा आहे. भक्तांनो, दुसरा शुभ रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग निसर्ग, समृद्धी आणि वाढ यांचे प्रतीक आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागात हिरवा रंग विशेष शुभ मानला जातो, कारण तो भरभराटीचे चिन्ह आहे. गुढीला हिरवी साडी नेसवली तर घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही, प्रगतीचे मार्ग खुलतात आणि कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात नवीन संधी येतात असे धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते. तिसरा रंग म्हणजे केशरी किंवा भगवा रंग. भगवा रंग हा पराक्रम, शक्ती आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. हा रंग देवत्व आणि त्याग यांच्याशी जोडलेला आहे. गुढीवर भगव्या रंगाची साडी लावली तर घरात धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. शिवाय हा रंग विजयाचे प्रतीक असल्यामुळे गुढीला भगवी साडी नेसवणे अत्यंत शुभ मानले जाते. चौथा रंग म्हणजे लाल रंग. लाल रंग हा मंगल, शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. हिंदू संस्कृतीत कोणताही शुभ कार्य लाल रंगाशिवाय पूर्ण होत नाही. असे मानले जाते की गुढीला लाल रंगाची साडी नेसवली तर घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि कुटुंबावर तिचे आशीर्वाद कायम राहतात असे मानले जाते. भक्तांनो, त्यामुळे अनेक ठिकाणी लाल रंगाची साडी गुढीला नेसवण्याची प्रथा आहे. पाचवा शुभ रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग प्रेम, आनंद आणि सौम्यतेचे प्रतीक आहे. हा रंग घरातील नातेसंबंध अधिक घट्ट करतो आणि घरात शांतता टिकवून ठेवतो असे मानले जाते. गुढीला गुलाबी रंगाची साडी नेसवली तर कुटुंबातील प्रेम वाढते, वाद कमी होतात आणि घरातील वातावरण आनंदी राहते असे लोक मानतात. भक्तांनो, जसे काही रंग शुभ मानले जातात तसेच काही रंग गुढीला नेसवण्यासाठीही टाळावेही जातात असे सांगितले जाते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रंग म्हणजे काळा रंग. काळा रंग सामान्यतः अशुभ किंवा नकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो असे हे अनेक धार्मिक मनामध्ये मानले जाते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला काळ्या रंगाची साडी नेसवणे टाळावे असे परंपरेत सांगितले जाते. तसेच भक्तांनो, गडद, राखाडी किंवा फिकट उदास रंग देखील टाळावे जातात, कारण गुढीपाडवा हा आनंद, उत्साह आणि नव्या सुरुवातीचा सण आहे. त्यामुळे या दिवशी तेजस्वी, आनंदी आणि सकारात्मक ऊर्जा देणारे रंग वापरणे अधिक योग्य मानले जाते. गुढी उभारताना भक्तांनो, साडीबरोबरच चांदीचा किंवा तांब्याचा कलश, साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने, फुलांची माळ आणि रेशमी कापड यांचा वापर केला जातो. हे सर्व घटक मिळून गुढीला एक पवित्र आणि मंगल स्वरूप मिळते.
गुढी उभारताना मनात श्रद्धा आणि भक्ती असणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. गुढीपाडवा हा फक्त एक सण नसून तो नव्या आशा, नव्या संकल्प आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. या दिवशी भक्तांनो, या दिवशी गुढी उभारून आपण देवाकडे प्रार्थना करतो की येणारे वर्ष सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ. त्यामुळे गुढीला नेसवली जाणारी साडी, भक्तांनो, गुढीला नेसवली जाणारी साडी ही शुभ आणि पवित्र रंगाची असावी याकडे विशेष लक्ष दिले जाते भक्तांनो. तसेच भक्तांनो, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. महाराष्ट्रात हा सण अत्यंत भक्तांनो महत्त्वाचा, उत्साहाचा आणि श्रद्धेने साजरा केला जातो. भक्तांनो, या दिवशी घरासमोर उभारली जाणारी गुढी ही केवळ एक परंपरा नसून ती विजय आहे, आशा, समृद्धी आणि देवाच्या कृपेने प्रतीक मानली जाते. प्राचीन काळापासून अशी श्रद्धा आहे की या दिवशी उभारलेली गुढी म्हणजे घरावर उभारलेल्या विजय ध्वज असतो भक्तांनो. म्हणून गुढी सजवताना प्रत्येक गोष्ट शुभ आणि पवित्र असावी याकडे विशेष लक्ष दिले जाते. गुढीवर नेसवली जाणारी साडी ही त्या राजवटीच्या सजावटीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. गुढीला साडी नेसवण्यामागेही एक सुंदर धार्मिक अर्थ सांगितला जातो. साडी ही भारतीय संस्कृतीत सन्मान, सौभाग्य आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे गुढीवर साडी नेसवणे म्हणजे देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासारखे मानले जाते. अनेक घरामध्ये गुढीला रेशमी किंवा नवी साडी नेसवण्याची प्रथा असते, कारण नवीन साडी भक्तांनो ही नव्या वर्षातील नव्या आशा आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. गुढीला नेसवण्यासाठी 5 रंग अत्यंत शुभ मानले जातात असे अनेक धार्मिक परंपरांमध्ये सांगितले जाते. पहिली भक्तांनो, सर्वात महत्त्वाचा रंग म्हणजे पिवळा. पिवळा रंग हा सूर्यप्रकाश, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पिवळ्या रंगाचा संबंध भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीशी जोडला जातो. गुढीला पिवळी साडी नेसवली तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, आर्थिक प्रगती होते आणि कुटुंबातील लोकांच्या आयुष्यात आनंद वाढतो असे मानले जाते. हिरवा रंग देखील अत्यंत शुभ मानला जातो. हिरवा रंग निसर्ग, वाढ आणि संपत्तीचे प्रतीक आहे. निसर्ग भक्तांनो, शेतकरी सांस्कृतिक हिरवा रंग भरभराटीचे चिन्ह मानला जातो. गुढीला हिरवी साडी नेसवली तर घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही आणि जीवनात प्रगतीचे मार्ग खुलतात असे अनेक लोक मानतात. हिरवा रंग मनाला शांतता देणारा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारा मानला जातो. भगवा किंवा केशरी रंग हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. हा रंग त्याग, पराक्रम आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. इतिहासात अनेक राजांनी युद्धात विजय मिळवल्यानंतर भगवा ध्वज फडकवला. त्यामुळे गुढीला नव्या भगव्याची रंगाची साडी नेसवणे म्हणजे विजय आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते. हा रंग घरात उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करतो असे मानले जाते. लाल रंग देखील गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत शुभ मानला जातो. लाल रंग म्हणजे सौभाग्य, मंगल आणि शक्तीचे प्रतीक आहे. हिंदू परंपरेत देवीच्या पूजेला लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. गुढीला लाल रंगाची साडी नेसवली तर घरात देवी लक्ष्मीचा वास होतो आणि कुटुंबावर तिचे आशीर्वाद राहतात असे मानले जाते. लाल रंग आनंद, प्रेम आणि उत्साह वाढवतो असेही सांगितले जाते. गुलाबी रंग हा देखील शुभ रंगामध्ये गणला जातो. गुलाबी रंग प्रेम, सौम्यता आणि आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग घरातील नातेसंबंध अधिक मजबूत करतो असे मानले जाते. गुलाबी गुढीला रंगाची साडी नेसवली तर घरात शांतता, प्रेम आणि आपुलकी वाढते असे अनेक लोक मानतात. परंपरेनुसार काही रंग गुढीला नेसवण्यासाठी टाळावेत असेही सांगितले जाते. त्यामध्ये महत्त्वाचा रंग म्हणजे काळा. काळा रंग सामान्यतः अशुभ, नकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो असे धार्मिक श्रद्धामध्ये मानले जाते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला काळ्या रंगाची साडी नेसवणे टाळावे असे सांगितले जाते. भक्तांनी मी तुम्हाला डबल सांगत आहे वेगवेगळ्या अर्थांमध्ये. मगाशी सुद्धा मी सांगितले हे 5 रंग कशा पद्धतीने वापरावे आणि आता सुद्धा मी वेगळ्या अर्थाने सांगत आहे. ठीक आहे, तर तुम्ही म्हणशील की डबल सांगत आहे, तसं काही नाही. तसेच भक्तांनो, अतिशय फिकट आणि उदास दिसणारे रंग देखील टाळले जातात, कारण गुढीपाडवा हा अत्यंत आणि उत्साह
उत्साहाचा सण आहे. त्यामुळे या दिवशी तेजस्वी आणि आनंदी रंगाचा वापर करणे अधिक योग्य मानले जाते. काही लोक फाटकी किंवा जुनी साडी गुढीला काही लोक फाटकी आणि जुनी साडी गुढीला नेसवणे देखील टाळतात, कारण गुढी ही समृद्धीचे प्रतीक आहे. गुढी सजवताना साडी बरोबरच इतरही काही वस्तूंचे विशेष महत्त्व असते. गुढीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवला जातो. त्याखाली साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने आणि फुलांची माळ बांधली जाते. हे सर्व घटक मिळून गुढीला एक पवित्र आणि मंगल स्वरूप मिळते. कडुलिंबाची पाने आरोग्याच्या प्रतीक मानले जातात, तर साखरेच्या गाठी जीवनातील गोडीचे प्रतीक मानल्या जातात. गुढी उभारताना कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन देवाची प्रार्थना करतात. या दिवशी एक घर स्वच्छ केले जाते, रांगोळी काढली जाते आणि नवीन कपडे घातले जातात. गुढीपाडवा हा केवळ सण नसून तो नव्या आशा, नव्या संकल्प आणि नव्या जीवनाची सुरुवात दर्शवणारा आहे. भक्तांनो, प्राचीन काळापासून गुढीला रेशमी किंवा चांगल्या कपडाची साडी नेसण्याची परंपरा आहे. त्यामागे एक सुंदर धार्मिक भावना आहे. गुढी ही विजयस्तंभ मानली जाते आणि ती देवाच्या आशीर्वादाचे प्रतीक असते. त्यामुळे गुढीवर नेसवलेले वस्त्र हे स्वच्छ, सुंदर आणि शुभ रंगाचे असावे असे सांगितले जाते. विशेषतः तेजस्वी आणि आनंद दर्शवणारे रंग गुढीला नेसवणे अधिक शुभ मानले जाते. पहिला अत्यंत शुभ रंग म्हणजे सोनेरी किंवा पिवळसर रंग. हा रंग सूर्यप्रकाश, तेज आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पिवळा रंग हा ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकतेचा रंग मानला जातो. अनेक धार्मिक विधीमध्ये पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व दिले जाते. गुढी पिवळसर किंवा सोनेरी रंगाची साडी नेसवली तर घरात सुख समृद्धी वाढते, व्यवसायात प्रगती आणि आर्थिक अडचणी कमी होतात असे लोकमान्यतेनुसार सांगितले जाते. आपला व्यवसाय चांगला सुरळीत चालला जातो. भक्तांनो, दुसरा अत्यंत शुभ रंग म्हणजे केशरी किंवा भगवा रंग. पराक्रम आणि धैर्य, आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. इतिहासात भगवा ध्वज हा विजयाचे प्रतीक मानला जातो. गुढीला भगवा रंग नेसवणे म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीचे, चांगल्या दृष्टीने चांगले मानले जाते. भक्तांनो, त्यामुळे भगवा रंग अत्यंत चांगला आणि आर्थिकदृष्ट्या चांगला आहे, शुभ आहे, लक्षात ठेवा. तसेच या प्रकारची माहिती, आपल्याला हिंदू धर्मातील सर्व सणांची माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. भक्तांनो, ठीक आहे. तर चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हल सिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. आणि भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा. श्री स्वामी समर्थ.